नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रो, सिडकोची ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे. त्याचं एक शॉर्ट नोटिफिकेशन काल बापू सर लाईव्ह घेऊन आलेले होते. आज कंप्लीट जे नोटिफिकेशन आलेलं आहे ते मी तुमच्या पुढे घेऊन येतोय. राईट, याच्यामध्ये आपण सर्व काही तुमचे छोटे मोठे जे डाऊट्स आहेत ते पूर्ण क्लिअर करण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत. तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. येणार छोटी मोठी प्रत्येक जाहिरात सेंट्रल लेवलची, स्टेट लेवलची मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. त्यामुळे आपलं हे चॅनल आणि इग्नाइट अकॅडमीचा सिव्हिल इंजिनिअरिंगचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. येणारे पूर्ण अपडेट सुद्धा मी तिथे देत राहतो. तर चला, ही आपली बॅच आहे, इंटिग्रेटेड बॅच आहे, रेकॉर्डेड बॅच आहे. राईट, आता प्रत्येक एक्झामसाठी वेगवेगळी बॅच करून चालणार नाही. तुमची झेडपी असो, WCD असो, राईट, त्यानंतर सिडको असो, प्रत्येकासाठी एक इंटिग्रेटेड कोर्स करणं तुमच्यासाठी गरजेचं आहे. आणि ती एक इंटिग्रेटेड बॅच रेकॉर्डेड आपण लॉन्च केलेली आहे, ज्याची फीस मात्र 3,999 रुपये. टेक्निकल, नॉन टेक्निकल सर्व एक्सपर्ट लेवलच्या लोकांनी ते घेतलेलं आहे. या सर्व लोकांचे तुम्हाला नाव माहिती आहे. पण श्रावण पवार सर असो, अभिषेक महाले सर असो, त्यानंतर मी स्वतः याच्यामध्ये FM वगैरे शिकवलेलं आहे. त्यानंतर बोडके सर असो, गाडेकर सर असो, त्यानंतर शेळके सर असो, वराडे सर असो, प्रत्येकानं आपलं 100% देऊन आपलं आतापर्यंतचा एक्सपिरियन्स यूज करून या बॅच मध्ये तुम्हाला व्यवस्थितपणे एक्झाम ओरिएंटेड शिकवलेलं आहे. त्याचसोबत आपलं सिव्हिल इंजिनिअरिंगचं एक गाईड आहे. राईट, ते सिव्हिल इंजिनिअरिंगचं गाईड सुद्धा मार्केटमध्ये आलेलं आहे. अमेझॉनवरून मागू शकता, आपल्या ऍप थ्रू, आपल्या क्लासमधून सुद्धा डायरेक्ट मागू शकता. जवळच्या बुक स्टॉलला जाऊन तिथून सुद्धा तुम्ही तिथे परचेस करू शकता. तर चला, सिडकोची जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे, आजपासून याचे ऍप्लिकेशन फॉर्म भरणं चालू आहे. सिडकोच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ते ऍप्लिकेशन फॉर्म सुद्धा भरू शकता. 19/1/2024 ते 20/2/2024 लगभग 1 महिन्याचा कालावधी तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करण्यासाठी देण्यात आलेला आहे. पुढं आता किती जागा आहेत तर एकूण 101 जागा आहेत. एकूण 101 जागा आहेत. मग अनुसूचित जातीसाठी 13, अनुसूचित जनजातीसाठी 7, ओके, NTA साठी 3, NTB साठी 3, NTC साठी 4, NTD साठी 2, त्यानंतर SBC साठी 2, OBC साठी 19, EWS साठी 10 आणि अराखीव 38 अशा टोटल वॅकन्सीज देण्यात आलेल्या आहेत. दिव्यांगांसाठी 4% म्हणजे एकूण 4 पदे हे रिझर्व करण्यात आलेले आहे. अनाथांसाठी 1%. नंतर पुढे वयोमर्यादा किती आहे? खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी 38 वर्ष, त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या मान्यताप्राप्त दिलेल्या मागासवर्गीय प्रवर्गात मोडणाऱ्या उमेदवारांसाठी 43, त्यानंतर दिव्यांगांसाठी 45, खेळाडूंसाठी 43, माजी सैनिकांसाठी 43, दिव्यांग माजी सैनिकांसाठी 45, अनाथांसाठी 43, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 43. आता बघा, EWS साठी इथं सेपरेट रिझर्वेशन एज रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे. आणि याची कट ऑफ डेट कधी आहे तर 18/1/2024 म्हणजे कालची डेट नुसार तुमचं एज हे कॅल्क्युलेट केलं जाणार आहे. पुढे सिडकोचे जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी कुठल्याही एज लिमिटचं मर्यादा ठेवण्यात आलेली नाही, म्हणजे कोणीही रिटायरमेंटच्या अगोदर अप्लाय करू शकतं. क्लिअर. त्यानंतर बघा की एक्झामचा पॅटर्न काय असणार आहे. इंग्रजीचे एकूण प्रश्न 30 असतील, गुण 30 असणार आहेत. सामान्य ज्ञान 30 क्वेश्चन 30 गुण, राईट. आकलन क्षमता 30 प्रश्न 30 गुण. व्यावसायिक ज्ञान 110 क्वेश्चन 110 मार्क, राईट. म्हणजे तुम्ही हे समजून चला की टेक्निकल तुमचं 110 मार्काचं आहे आणि नॉन टेक्निकल GS, GK, रिझनिंग आणि इंग्लिश हे किती 90 मार्काचं. तर असे एकूण 200 मार्काचा पेपर, ओके, 2 तासामध्ये कंप्लीट होणार आहे. माध्यम कशाचा आहे? इंग्रजी व मराठी मध्ये. क्लिअर. चुकीच्या उत्तराचे गुण वजा केले जाणार नाही, मतलब नो निगेटिव्ह मार्किंग. आणि ऍटलीस्ट 45% मार्क तुम्हाला घेऊन येणं आवश्यक आहे मेरिट लिस्ट मध्ये कन्सिडर होण्यासाठी, म्हणजे 90 मार्क असणं अत्यंत गरजेचं आहे. पुढं बघा, शुल्क जितना लूट सके हो उतना लूट लो, राईट. राखीव प्रवर्ग परीक्षा शुल्क 900 रुपये, ओके. GST 162 रुपये, एकूण 1062 रुपये. त्यानंतर खुला प्रवर्ग 100,000 रुपये, GST 180 रुपये, 1180 रुपये एकूण फीस. जितना चाहे उतना ले लो यार, राईट. घरी बस पैशाचं झाड आहे, तोडायचं आणि द्यायचं. एवढ्यात ही 1000 रुपये तर नॉन टेक्निकलच्या कोर्सची फीस आहे आपली. पुढं
सहाय्यक अभियंता स्थापत्य या पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता व अनुभव खालील प्रमाणे. क्लिअर. आता शैक्षणिक अर्हता काय आहे तर मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग असणं गरजेचं आहे. सॅप ईआरपीचा प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. नसेल तरी तुम्ही एका वर्षामध्ये सॅप ईआरपीचं प्रमाणपत्र प्रोड्यूस करू शकता. पण या सॅप ईआरपीचे तुम्हाला ऍडिशनल 10 मार्क मिळू शकतात जर तुमच्याकडे आजच असेल तर. म्हणजे तुमचं टेक्निकल आणि नॉन टेक्निकल पेपर हा 200 मार्काचा प्लस 10 मार्क सॅप ईआरपी चे आजच जर असेल तर. नसेल तर हे 10 मार्क तुमचे गेले. ओके. पण तुम्ही एका एक्झाम देऊ शकता, एका वर्षात हे प्रोड्यूस करू शकता. अनुभव आवश्यक नाही. प्रेशर. निवडीचे निकष. आता ज्यांना 45% वर म्हणजे 90 मार्कापेक्षा जास्त मार्क आहेत अशा सर्वांना त्या मेरिट लिस्ट मध्ये ठेवण्यात येणार आहे. राईट. मग तुमच्या मार्कानुसार तुम्हाला अलॉटमेंट होईल. क्लिअर. हे झालं पूर्ण कंप्लीट नोटिफिकेशन. येणाऱ्या प्रत्येक एक्झामचे नोटिफिकेशन ते स्टेटच्या असो की सेंट्रलच्या असो मी तुमच्यापर्यंत पोहोचत जाणार आहे. बस या चॅनलला सबस्क्राईब करा. आपलं टेलिग्रामचं चॅनल जॉईन करा. ऍपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. ऍपला सुद्धा डाउनलोड करायला विसरू नका. इथं थांबतो. थँक्यू सो मच गाईज फॉर लिसनिंग मी. थँक्यू सो मच.